पाहिजे. म्हणजे माडी जातीच्या लोकांनी आता सांगायला पाहिजे की आपण ओबीसी म्हणून संघटित करा. तेली जातीच्या लोकांनी सांगायला पाहिजे येस आपण तेली आहोत, पण आता आपण ओबीसी म्हणून पुढे आलं पाहिजे. जेव्हा आपण SC ST OBC म्हणून एकत्र येऊ ना, मग आपली जात हळूहळू नष्ट व्हायला सुरुवात होते. जाती व्यवस्था जर नष्ट करायची असेल तर ती याच पद्धतीने नष्ट करता येईल आणि तो मार्ग आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला आहे. लक्षात घ्या. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत की माझ्या जातीचा माणूस आणि म्हणून मग त्याला निवडून द्यायचं, त्याला पुढे आणायचं वगैरे वगैरे. आपल्या जातीचा माणूस निवडून आलाच पाहिजे, पर्याय नाही त्याला. आपल्या जातीचा माणूस निवडून आला पाहिजे, परंतु तो विचारांचा आहे की नाही हे पण बघितलं पाहिजे. केवळ त्याच्याकडून पैसा आहे, केवळ त्याच्याकडून बाकी आहे, गुंडगिरी आहे आणि केवळ त्याचं खूप नाव मोठं आहे आणि म्हणून त्याला निवडून दिलं पाहिजे, हे चुकीचं आहे. आपण अनेक वेळा कष्ट काढल्या. 2014ला आपण ओबीसी माणूस प्रधानमंत्री बसवला. आज आपण कशाला करतो आहोत की चुकीचा ओबीसी माणूस आपण निवडून दिला. तर ही चूक पुन्हा 2019ला नाही व्हायला पाहिजे. आम्ही काय सांगतो, मी कधी निवडणूक लढवत नाही, पूर्वी लढवली नाही, यापुढे लढवणार नाही. माझं काम एकच आहे, मी लोकांमध्ये जागृती निर्माण करतो. जागृती काय निर्माण करतो की तुम्ही ज्याला मतदान करतात, ज्याला तुम्ही निवडून देतात, त्याच्याकडनं हिशोब मागा. तो कोणत्या जाहीरनाम्यावर निवडून आलेला आहे तो जाहीरनामा त्याला सतत दाखवायला पाहिजे. तुमच्या मतदारसंघात तुमचा आमदार आला आणि त्याचा कुठं काही कार्यक्रम होतातच, आमदारांचे मंत्र्यांचे जाहीर कार्यक्रम होतातच. तर तुमच्यापैकी जसं आता राष्ट्रपती साहेबांनी सांगितलं, हिशोब विचारला पाहिजे की काय केलं तुम्ही आतापर्यंत. आमदाराच्या स्टेजवर जायला पाहिजे, सांगायला पाहिजे साहेब हा तुमचा जाहीरनामा, निवडणुकीमध्ये तुम्ही आम्हाला ही आश्वासनं दिली, आमचं काय झालं बोला. त्याच्यापैकी किती विषयावर तुम्ही विधानसभेत बोलले, त्याच्यापैकी कोणते विषय तुम्ही सोडवले, कितीचा पाठपुरावा केला, असं कोणीही विचारत नाही. आमदार साहेबाला, मंत्री साहेबाला भेटायला जाणारे लोक काय करतात माहिती का, माझी बदली झाली आहे चुकीच्या ठिकाणी, माझी बदली करून, माझं प्रमोशन अडकलं आहे, माझ्या अमुक केस चालू आहे, मला मग ते फौजदार खूप त्रास देतात आणि मग माझ्या भावाशी पाणी झालं आहे, मग त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला मदत करा. अशी व्यक्तिगत कामं घेऊन लोक आमदार मंत्र्यांकडे जातात. त्याच्या आधी या कामासाठी करा ना की ओबीसीचं काय झालं बरं. पार्लमेंटने ओबीसीची जनगणना करण्यासाठी ठराव मंजूर केलेला आहे, राष्ट्रपतींनी सांगितलंय. खासदार साहेब तुम्ही, आमदार साहेब तुम्ही विधानसभेत, लोकसभेत ओबीसी जनगणनेवर का बोलत नाही. हे स्टेजवर जाऊन तिथं त्या कार्यक्रमात बोललं पाहिजे, तुमचा अधिकार आहे, लक्षात घ्या. तर हे बोलणं फार महत्वाचं असतं. पण प्रॉब्लेम काय असतो ते आपलं जो हा जो निघतोय हा 5000 वर्षापासून खूप मोठ्या गुलामगिरीमध्ये अडकलेला आहे आणि आपल्याला आपलं महत्वच नाही पडत. आलं लक्षात. इंग्रजांनी 1919 साली वानकुंग चेम्सबर्ग सुधारणा आणल्या. म्हणजे त्यावेळेस विधानसभा गठीत झाली, वेगवेगळ्या राज्यांमध्ये विधानसभा गठीत झाली आणि आमदार निवडून द्यायचे होते. आमदार निवडून द्यायचे होते त्यावेळेस असेंब्लीमध्ये. मराठा समाजाचे लोक ब्रिटिश अधिकाऱ्यांना निवेदन देतात, मराठा समाजाचे, की या असेंब्लीच्या निवडणुकीमध्ये आम्हाला राखीव जागा पाहिजे, आम्हाला आरक्षण पाहिजे. कारण आम्हाला जर आरक्षण नाही मिळालं मराठ्यांना तर आमचे लोक निवडूनच येणार नाही. असं निवेदन ब्रिटिश अधिकाऱ्यांना दिले. 1919 साली मराठा लीग नावाची संघटना स्थापन झाली आणि सगळ्या मराठा नेत्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांना निवेदन दिलं की आम्हाला मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, रिझर्वेशन पाहिजे. त्यावेळेस टिळकांनी केसरीमध्ये अग्रलेख लिहिला. टिळकांनी काय केलं, केसरीमध्ये अग्रलेख लिहिला आणि त्यांनी काय सांगितलं की म्हणाले हे कुणबी, हे मराठा, हे तेली, हे तांबोळी हे असेंब्लीमध्ये रिझर्वेशन मागतात. की त्या असेंब्लीमध्ये काही नांगर हाकायचं आहे का भांडी घडवायची. त्यांनी आपलं नांगर हाकण्याचं काम करावं तिथे, तिकडे असेंब्लीमध्ये येऊ नये. त्यांनी आपलं तेल काढायचं काम करायचं. तेलांनी असेंब्लीमध्ये येण्याचं काही काम नाही, त्यांच्याकडे तेल काढणं नाही. असा अग्रलेख केसरीमध्ये लिहिला आणि सांगितलं काय की
की आम्ही वाघ आहोत, आम्ही सिंह आहोत, आम्हीच राज्य करणार. तुमचं काम नाही, तुम्ही माकडे सांगितलं. मग त्यावेळेस मराठा समाजाने काय केलं? मराठा समाजाने सांगितलं की जंगलामध्ये ज्या जाती असतात त्यांच्यामध्ये शारीरिक फरक असतो. माकडामध्ये आणि सिंहामध्ये जमीन आसमानचा फरक असतो, शरीराच्या रचनेमध्ये, त्याच्या गुणधर्मामध्ये. पण इथं आमच्यात काय फरक आहे? तुम्ही ब्राह्मण, आम्ही मराठा. काय तुमचं रक्त पांढरे आणि आमचं काही वेळ असं आहे काही का? तुम्हाला 4 पाय आणि आम्हाला 2च पाय असं काही का? तुम्ही माणूस, आम्ही माणूस. तुम्हाला 2 पाय, आम्हाला 2 पाय. तुम्ही जर वाघ असाल तर आम्ही वाघ आहोत. तुम्ही जर वाघ असाल तर आम्ही वाघ आहोत. जसं तुम्हाला निवडून जाण्याचा अधिकार आहे तसं आम्हाला बी निवडून जायचा अधिकार आहे. आणि मग मराठा समाजाने ब्राह्मणेतर नावाचा पक्ष काढला. तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंची सत्यशोधक चळवळ त्यावेळेस खूप जोरात होती. त्या सगळ्या चळवळीचा त्यांनी त्या वातावरणाचा उपयोग करून ब्राह्मणेतर पक्ष स्थापन केला की त्याच्यात एकही ब्राह्मण नाही असा ब्राह्मणेतर पक्ष. त्याच्यामध्ये तेली, तांबोळी, मराठा, कुंभरी, साडी सगळे एकत्र आले त्या ब्राह्मणेतर पक्षामध्ये आणि निवडणूक लढवली बहुजन म्हणून. आणि सांगितलं की यस आम्ही पण वाघ आहोत. आणि राज्यकर्ते झाले ना नंतरच्या काळात. मराठा समाजाचं राज्य महाराष्ट्रात इतक्या वर्षापासून होतं की नाही? आजही मोठ्या प्रमाणात आहे. सिद्ध करून दाखवलं त्यांनी की आम्ही राज्य करू शकतो, आम्ही पण वाघ आहे, आम्ही त्या मागण्या नाही आहेत. तसं आता ओबीसीनी सिद्ध करायची वेळ आली आहे की आम्ही पण वाघ आहोत. आणि वाघ आहोत असं म्हणत असताना गुणवत्ता तर पाहिजेच, वैचारिकता तर पाहिजेच, पण संख्या पण पाहिजे असते. लोकशाहीच्या ज्या निवडणुका असतात त्याच्यामध्ये संख्येला पण महत्व असतं आणि गुणवत्तेला पण महत्व असतं. जेव्हा तुम्ही 52% आहे म्हणून तुमचं राज्य येईल असं नाही. 3.5% राज्य या देशावर 5000 वर्षापासून चालू आहे. लोकसंख्येने ते फक्त 3.5% आहे. पण धार्मिक सत्ता त्यांच्या हातात, सांस्कृतिक सत्ता त्यांच्या हातात, साहित्यिक सत्ता त्यांच्या हातात, आर्थिक सत्ता त्यांच्या हातात. तुमच्या हातात काय? तुम्ही 96% आहे पण तुमच्या हातात कुठली सत्ता नाही. आणि ते 3.5% तुमच्यावर राज्य घालवतात. भांड्याला लावून जाती व्यवस्था निर्माण करून हा या जातीचा, तो त्या जातीचा. बहुजन समाज हा जातीवादी नाहीये, त्याला करण्यात आलेलं आहे. तुम्ही विचारा बरं, हे कोण आहेत, हे कोण आहेत? बरं जेव्हा लोक विचारतात साहेब तुम्ही कोण? मी सांगतो मी देवरे आहे. यांना जर विचारायसाठी सोनवणे आहे, भांबरे आहे, पवार आहे, खोबरागडे आहे, सपकाळ आहे. कुठे काय जातीचा म्हणजे काय? कुठे जात आहे सांगा ना मला. मी देवरे आहे, काय समजलं? तुम्ही खानदेशात चालत दिले. देवरे आडनाव हे कुणबी समाजात आहे, देवरे आडनाव नाभिक समाजात आहे, देवरे आडनाव माडी समाजात आहे, देवरे आडनाव धोबी समाजामध्ये, चर्मकार समाजामध्ये, बार समाजामध्ये, बौद्ध समाजामध्ये आहे. ही जी सगळी 96 पुरं आहे, सोनवणे, भांबरे, पवार, सरकार, ही बहुजनांची 96 पुरं ही प्रत्येक जातीमध्ये आहे. त्यामुळे नुसतं सरकार सांगितलं तर जातीचं काही समजत नाही. हा पण तुम्ही विचारलंय का त्याला तुम्ही कोण? मी जोशी आहे. जात विचारायची गरज आहे? समोरच्या माणसाने जोशी सांगितल्यानंतर त्याला पुन्हा जात विचारायची गरज आहे का? जोशी आडनाव सांगणं म्हणजे मी ब्राह्मण आहे असं सांगणं. म्हणून ते जातीवादी आहे, आपण जातीवादी नाही. लक्षात आपल्यावर लागण्यात आले. लक्षात. तर ही जी काही ओबीसी म्हणून आता आपल्याला एक नवीन आयडेंटिटी मिळाली आहे, या आयडेंटिटीचा वापर करून आपण संघटित झाला पाहिजे. आणि संघटित झाल्याशिवाय दुसरा मार्गच नाही. मी तुम्हाला सांगितलं 3 ओबीसीचे मोर्चे निघाले, ओबीसी मंत्रालय मिळालं. पण ओबीसी मोर्चा आणि इतर जातींचा मोर्चा याच्यात गुणात्मक फरक आहे. तुम्ही किती 50 लाखाचा मोर्चा काढा, 60 लाखाचा मोर्चा काढा, पण तो मोर्चा जर एकच जातीचा असेल तर त्याला 0 किंमत आहे. तुम्ही फक्त 10,000चा मोर्चा काढला आणि त्या 10,000च्या मोर्चामध्ये 500 नाभिक समाजाचे लोक आहेत, 200 धोबी समाजाचे लोक आहेत, 1000 माडी समाजाचे लोक आहेत. 10,000चा मोर्चा जर 10 जातींचा मिळून जर असेल तर त्याला वेटेज आहे, त्याला महत्व आहे. लक्षात घ्या. कारण त्या मोर्चामध्ये आलेला जो धोबी समाजाचा मोर्चा आहे तो लाखो धोबींचं प्रतिनिधित्व करतो त्या मोर्चामध्ये.